आता हे सुनील अंबेकरांचा बाप कोणी सांगावं त्याने म्हणतोय, पण आम्ही म्हटलं की औरंगजेबांचा बाप होतो. सर, सातत्याने औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा जो आहे तो राज्यभरात पेटताना पाहायला मिळतोय. भाजपचे नेते म्हणतात की औरंगजेबाची कबर तोडली पाहिजे, परंतु भाजपचं जे मातृत्व प्रतिष्ठान आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्या संघाचे जे प्रवक्ते आहेत सुनील आंबेकर, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे की औरंगजेबाची कबर हा मुद्दा हा संयुक्तिक ठरणार नाही. त्यांनी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे काय आम्ही हे सातत्याने म्हणतोय, पण आम्ही म्हटलं की औरंगजेबांचा बाप होतो, आम्ही औरंगजेबाची औलाद होतो. आता सुनील अंबेकर बोलतायत, आता हे सुनील अंबेकरांचा बाप कोणी सांगावं बोलणाऱ्यांनी. मी सुनील अंबेकर आणि RSS यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी भूमिका घेतली. हे महाराष्ट्र पेटवण्याची जी कामं चालू आहेत, 350 वर्षापूर्वीची कबर, माझ्या राजाची, माझ्या धाकल्या धन्याची, ताराबाईची शौर्याची ओळख म्हणजे औरंगजेबाची कबर आहे. हे आता आम्हाला पण उघड भूमिका घ्यावी लागेल की युद्धासाठी आलेला औरंगजेब आपल्या घरीही जाऊ शकला नाही. कोणामुळे? शिवाजी महाराजांमुळे, संभाजी महाराजांमुळे, ताराबाईमुळे. आणि अखेरीस त्याचं थडगं त्याच्या घरी नाही झालं, त्याचं थडगं आमच्या इथे उभं राहिलं, आमच्या महाराष्ट्रात. आणि ती आमच्या शौर्याची निशाणी आहे की औरंगजेबाला आमच्या इथेच गाडावा लागला, पुरावा लागला. अफजल खान ही आमच्या शौर्याची निशाणी आहे की शिवाजी महाराजांची हत्या करायला आलेला आणि आमच्याच काही जणांना साथीला घेतलेल्या अफजल खानाला अखिलेश आम्ही इथेच गाडला. तो गाडलेला अफजल खान ही आमच्या शौर्याची निशाणी आहे. हे आमचं शौर्य पुसण्याचं काम काही जण करत होते. आज बरं झालं RSS त्यांचेच कान टोचले. परंतु सुनील आंबेकर पुढे पत्रकार परिषदेमध्ये असं देखील